नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। मी तुम्हाला आज ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून दाखवत आहे। ओल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य, हा एक नारळ हे ओला खोबरे मी त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। चटणीसाठी हे चण्याची डाळ आहे भाजकी, ही अशी असते भाजकी डाळ, ही चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणे घ्या, जास्त कमी, हे अद्रक, हे लसूण, ही कोथिंबीर आणि थोडंसं टाकायसाठी लिंबूचा रस थोडासा। फोडणीसाठी हे तेल, जिरे मोहरी, कढीपत्ता, लाल मिर्च आणि हिंग। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ, कोथिंबीर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, नमक तुम्हाला कसं कमी जास्त लागते तसं घ्या, आणि ही साखर चवीला चांगली, ही चटणी चवीला चांगली लागते म्हणून थोडीशी साखर टाकायची, आणि थोडासा लिंबूचा रस। ह्याच्यामध्ये हे खोबरं मी तुम्हाला आता हे बारीक करून दाखवते। मिक्सरला हे मी बारीक करून दाखवते। हे बघा, मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे। तुम्हाला किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तर त्याच्याप्रमाणे करा। मी थोडं पातळ केलेलं आहे, थोडं साधारण। आता मी तुम्हाला ह्याला फोडणी करून दाखवते। मी कढई गरम करत ठेवलेली आहे, कढईमध्ये फोडणी दाखवते। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं। जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल मिर्च, हे बघा, हे चांगलं गरम झालेलं आहे। ही ओल्या खोबऱ्याची चटणी, तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, आणि मला सांगा ही कशी झाली ती चटणी, करून पहा।